दोन्ही संघांच्या संघ मालकांना आणि कर्णधाराला विनंती, आपल्या संघाचा एक एक खेळाडू व्यासपीठावर पाठवायचा आहे. अक्षय नेरुळकर एक प्लेयर, समीर आंबेडकर एक प्लेयर, गोलंदाजी धुरा सांभाळतो तो प्रतीक. पहिला चेंडू आणि षटकार. पुढील चेंडू पाहूया साहिल काय करतो. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि तेवढा सुंदर षटकार. षटकार. पुढील चेंडू आणि एक चौटी धाव घेण्याची तयारी, परंतु धाव घेतली नाही. धाव संख्या पोहोचली आहे ती 12. 3 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा षटकार. 4 चेंडू 3 षटकार. अठरा धावा. धावसंख्येचा डोंगर वाढत चाललाय. पुन्हा एकदा चौका. धावसंख्या पोचली आहे ती बिनबाद 22. शेवटचा चेंडू बाकी. चोवीस. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू. धावसंख्या पोचली ती बिनबाद 24. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 24. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ उपाध्यक्ष नंदकुमार तावडे, आपणास विनंती आहे व्यासपीठावर या. नंदकुमार तावडे. पुढील षटक घेऊन येतोय तो हर्षित रांका. बाद.
स्वस्तात. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला येतोय तो साहिल. पुढील होणारा सामना मधु विरुद्ध गणेश गल्ली योद्धा. दोन्ही कॅप्टन्सला पहिला पुकार. एक छोटी धाव घेण्यात यशस्वी. वैभव भटकर यांकडनं सुंदर क्षेत्ररक्षण. काहीशे खुश. विशाल माडकोलकर फिल्डिंगसाठी सज्ज. आणि सुंदर फटका. 2 धावा घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या पोचते ती 27. 1/27. 3 चेंडू मध्ये 3 धावा आणि 1 विकेट. हर्षित रंका पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात. धावसंख्या पोचली ती 29. 2 चेंडू शिल्लक. टू गो. डॉट बॉल. डॉट बॉल. 2 षटक समाप्त. समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 29. 1 गडी बाद 29. वैयक्तिक पहिलं. संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो सोहम लाड. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय तो. अक्षय निळूकर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. अक्षय नेरुळकर. पहिला चेंडू आणि षटकार.
पुन्हा एकदा स्वागत षटकाराने. 2 चेंडू 2. तिसरा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा. धाव संख्या पोहोचली आहे ती 43. स्वतःची आणि त्यामध्ये साहिल महेंद्रकर यांची स्वतःची वैयक्तिक 50 धावांची खेळी. छाप्पन. सर्वात महागडा खेळाडू ठरलाय तो सोहम लाड 32 धावा. अनुभव कमतरता. पुढील गोलंदाज राहुल डुबे अनुभवी गोलंदाज. एकसष्ट धावसंख्या पोहोचली ती 61. विशाल माडखोलकर क्षेत्ररक्षण लावताना चुंगा. प्रथमेश मुंगे यांचा वैयक्तिक पहिला षटकार. राहुल दुबे महेंद्रकर यांना 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. 1 धाव. धाव संख्या पोहोचली आहे ती 68. पुढील चेंडूचा सामना करेल साहिल महेंद्रकर.
पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. षटकार. चौऱ्याहत्तर. धाव घेण्याचा प्रयत्न पण साहिल यांनी नकार दिला. चार चेंडू 13 धावा दिल्यात राहुल यांनी. पुन्हा एकदा डॉट. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये आपली बाजू दाखवताना विशाल माडकोलकर. आणि हा पुन्हा एक षटकार वाचला. धावबाद. सामना मधु 11. और ये इमरजेंसी थोड़ी ना है. थोड़ा इमरजेंसी है, जल्दी आओ. हाँ, अभी आया. गणेश गल्ली योद्धा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण स्वप्नील परब यांच्याशी संपर्क साधावा.
शॉर्ट ऑफ लेंथ आहे, समोर एक्झिक्यूट केल्या क्षेत्राच्या काय मिड ऑफला. देर इज नो रन्स. बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली गणेश इलेव्हन या संघाची आणि धावांचा अक्षरशः डोंगर उभारला. धावा कुठल्या तब्बल त्या 75 आणि 76 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. अप्रतिम फटका, चांगला टायमिंग, समोर एक्झिक्यूट केलं, स्ट्रेट टू द ग्राउंड आणि षटकार. राहुल दुबे ऑन स्ट्राईक. पंच आता मात्र मागणी करतात नवीन चेंडूची, कारण चेंडू थोडासा येस चेंडू येतोय, मॅचवर आलाय. धावसंख्येत 8 धावा, धावफलकावर. दर्पण संघासमोर एक खूप मोठं लक्ष आहे, सामना जिंकण्यासाठी 76 धावा करायच्या आहेत. हायेस्ट टोटल उभारली आहे मैदानावर. आपण बघतोय गणेश इलेव्हन या संघाने. चांगला फटका, चांगला चेंडू होता, फटका थोडासा मिस होतोय. आउटसाईडला प्लेस करायचा प्रयत्न, 2 धावांसाठी हा फटका खेळायचा होता राहुलला, पण मिस होतोय पूर्णपणे, लाईन मिस होते अँड डॉट डिलिव्हरी. पहिला आणि चौथा चेंडू आतापर्यंत निर्धाव गेलाय. मागच्या नंतरच्या 2 चेंडू आपण बघतोय आले ते 8 धावा. 76 धावा करायच्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी. चांगला टायमिंग, ऑन साईडला प्लेसमेंट खूप चांगलं आहे. बॅट आणि पॅडमधला अक्षरशः चेंडू खोदून काढलाय राहुलने. 2 धावांसाठी. धावसंख्या धावफलक दुहेरी अंकात 10 धावा, 1 टू गो. 76 धावा करायच्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी. एक खूप मोठं लक्ष आहे. ज्याप्रमाणे मला माहिती मिळते आतापर्यंत या स्पर्धेतल्या सर्वाधिक धावसंख्या कुठल्या आहेत मैदानावर त्या गणेश इलेव्हन या संघाने. 2 धावेचा पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो राहुल दुबेच्या बॅटमधून आणि धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 12 ऑन स्कोर, 76 रन्स टू विन फ्रॉम द 4 ओव्हर. हे टार्गेट सेट केले मैदानावर ते गणेश इलेव्हन या संघाने दर्पण इलेव्हन या संघासमोर. पुढचा सामना गणेश गल्ली विरुद्ध मधु इलेव्हन या संघांमध्ये होईल. गणेश गल्ली योद्धास वर्सेस मधु इलेव्हन. चालू असलेल्या सामन्यामध्ये रिक्वायर्ड रन रेट तो प्रति षटकामागे 19चा आहे. त्यापैकी फक्त 12 धावा अंकित झाले धावफलकावर. 64 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर 3 षटकांमध्ये आणि रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 21.33. आपण बघितली पहिल्या सामन्यामध्ये घणाघाती फलंदाजी, खास करून उल्लेख करीन म्हणजे साहिलचा वैयक्तिक 63 धावा. वॉट अ बॅटिंग. फर्स्ट हाफ सेंचुरी ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम साहिल. घणाघाती फलंदाजी, षटकार आणि चौकारांची अक्षरशः आशीषबाजी केली. चौकारांची संख्या आपण बघतो तो एकच आहे, पण षटकार आपण जर बघितले तर तब्बल या सामन्यात त्याने कुठले ते तब्बल 9 षटकार. वॉट अ बॅटिंग. साहिल स्टॉर्म. धावांचं वादळ अक्षरशः घोंगावत होतं मैदानावर पहिल्या सत्रामध्ये आणि त्यामुळेच की काय गणेश इलेव्हन या संघाने तब्बल धावा कुठल्या मैदानावर त्या 75. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. लक्षात ठेवा 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच वैतो तो वैभव. फुलटॉस चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय, ताकद भरपूर वापरली, पण 2 पेक्षा जास्त काहीच नाही. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण बघतो या षटकामध्ये तो म्हणजेच अक्षयच्या अक्षरशः जीव अक्षरशः भांड्यात पडला, कारण ताकद भरपूर होती, फटक्यात वेग सुद्धा भरपूर होता, पण झाडाच्या अडथळ्यामुळे तुम्ही आता चेंडू तो डिक्लेअर झोनमध्ये 2 धाव्यांसाठी. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, एकूण 14 धावा धावफलकावर. घणाघाती फलंदाजीला घणाघातीत उत्तर द्यावं लागेल मैदानावर. चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक जज करतोय. गुड कॅच.
आणि षटकाने खातं उघडलं ते स्ट्रायकिंग याला हर्षितने अक्षयच्या विरुद्ध. अजून एक चांगला फटका. ऍक्शन रिप्ले. मागच्या फटक्याची पुनरावृत्ती झाली. कॉपी अँड पेस्ट षटकार. हाऊस 20 धावा. 20 बॅटिंग. राहुल जसं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आपण बघतोय आघाडीला आलाय. कानमध्ये देतोय, गाईड करतोय, मोटिवेट करतोय बॅट्समनला आपल्यासोबत. मॅग्निफिसंट शॉट. 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार हर्षितच्या बॅटमधून. ट्रॅक चेंज केलाय वैभव अक्षयने. ऑनसाईडला प्लेस केलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे त्यामुळे मिळेल ती एकच धाव. एकच धाव मध्ये या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 27 धावा. 2 षटकाखेर जवळजवळ 38 धावा असायला हव्या. तर तुम्ही 76 धावसंख्येचा पाठलाग किती करताय, पण प्रयत्न अजूनही सुरू आहे. राहुल दुबे एका बाजूने, हर्षित आले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार त्याने ठोकलेत. क्रॉस बॅटेड शॉट. चेंडू होलमध्ये. खेळाडूला ब्रश होऊन चेंडू मागे गेलाय. आय थिंक कुठल्याही प्रकारची मोठी दुखापत नाहीये. 1 धाव फक्त डिक्लेअर झोनमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांची धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती 28 धावा. 10 धावा थोड्याशा कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही 2 षटकाखेर, कारण 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 19ची सरासरी राखायची आहे. त्यापैकी आपण बघतोय 14च्या गतीने आले ते 28 धावा. त्यामुळे 10 धाव्याने थोडासा मागे पडलाय 2 षटकांमध्ये. सुपर बॅटिंग फ्रॉम साहिल. काय बॅटिंग केली मैदानावर. 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. 76 धावसंख्येचं लक्ष. 28 धावा अंकित झाले धावफलक अजूनही मैदानात करायच्या त्या 48 धावा. 12 चेंडूने 48 धावा. प्रत्येक चेंडूवर चौकारच हवाय. बॉलिंग मार्कवर येतो साहिल, ज्याने घणाघाती फलंदाजी केली. 63 धावा या स्पर्धेच्या सर्वोच्च धावसंख्या त्याने नोंदवली. आणि पहिलं अर्धशतक या पॅक ग्राउंडमध्ये पाहायला मिळालं गणेश गल्ली बिग बॅशमध्ये. तो गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर फुल टॉस चेंडू आणि इथे झाडाला लागून मैदानाच्या आतमध्ये चेंडू होतोय. एलिव्हेशन मिळालं नाही, डायव्हर्जन झालं नाही चेंडूचं. नो बॉल आहे. येस, ओव्हर द वेस्ट. पंच तेच सांगतायत. इट इज ओव्हर द वेस्ट. इट्स अ बीमर. 1 फॉर द ओव्हर. स्कोर मूव्स ऑन 30 रन्स. नेक्स्ट बॉल. राउंड विकेट साहिल. नो अगेन. सेकंड बीमर. दुसरा बीमर चेंडू. आणि बघायचंय पंच यावर काय निर्णय घेत आहेत. 2 त्यांनी चेंडू सलग बीमर टाकलेत. हाच पंचांचा निर्णय आहे. ओव्हर द वेस्ट साठी दोन्ही पंचांनी नो बॉल कॉल दिलाय. येस, इट्स नो बॉल. येस, बीमर साठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त चक गोलंदाजीसाठी फक्त रिव्ह्यू आहे. त्यामुळे आता मात्र मला असं वाटतं गोलंदाजी करू शकणार नाहीये गोलंदाज तो साहिल. सलग 2 बीमर टाकलेत साहिलने. त्यामुळे या सामन्यात तरी मात्र साहिल गोलंदाजी करू शकणार नाहीये. सेकंड बीमर आपण बघितला. चला लवकर लवकर निर्णय घ्यायचा आहे. गणेश 11 लवकर निर्णय घ्या. सामना सुरू करा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. गणेश गल्ली योद्धाज वर्सेस मधु 11. चला सामना सुरू करा. वेळ घेऊ नका. पंच बघा सिग्नल करतात तुम्हाला. वेळ कमी आपल्याकडे खूप. सामना लगेच सुरू करायचा आहे.
अजिबात वेळ वाया घालवू नका, सामना लगेच सुरू करा. साहिल मात्र या सामन्यात आता गोलंदाजी करू शकणार नाहीये. 2 त्याने बीमर हाताळले आणि त्याची रिप्लेसमेंट म्हणून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो तो मकरन. स्ट्रायकिंग एंडला हर्षित. हो, ऑन साईडला प्लेस केलंय. 2 धावांचा हा फटका. 2 धावेने काहीच फरक पडणार नाहीये. तो म्हणजेच गोलंदाजी करताना गणेश इलेव्हन या संघाला षटकार आणि चौकार हाच तुमच्याकडे एक पर्याय आहे सामना वाचवण्यासाठी. हर्षितने 2 षटकार ठोकल्यात आतापर्यंत. कॉन्फिडंट बॅटिंग करतोय त्याच्या आतमध्ये. धावसंख्या एकूण अंकी झाली ती धावफलकावर 34. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर वाईट डिलिव्हरी. दबाव पाहायला मिळतोय. प्रेशर आहे, दबाव आहे, कारण साहिल सारखा गोलंदाज जर बॅन झाला या सामन्यामध्ये 2 बीमर टाकल्यामुळे आणि बाकीच्या गोलंदाजांना निश्चितच तो दबाव पाहायला मिळतोय. राऊंड विकेट मकरन समोर एक्झिक्यूट केल्या शतशक तिथे जज करतोय. अँड यस इट इज. दिस द बिग विकेट. हर्षित बॅक टू द पवेलियन. घेतला होता, बट इज अ फेअर डिलिव्हरी, क्लिअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू संपलेला आहे बॅटिंग करणाऱ्या दर्पण इलेव्हन या संघाचा. नवीन आला फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या सोबत बॅटिंगसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. चला सामना सुरू करा, वेळ बराच गेला सामन्यामध्ये. मकरनचा पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा करेल तो राहुल दुबेसाठी. Oh, what a shot! Huge and handsome षटकार. ते आहेत चेंडू हवेमध्ये आणि फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटकार. बॅक टू बॅक 6. .47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावर. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना घणाघाती फलंदाजी, घणाघाती उत्तर पाहायला मिळत आहे ते दर्पण इलेव्हन या संघाचं.
हो, इथे मात्र हा फटका थोडासा क्रॉस बॅटेड आहे, एलिव्हेशन मिळालं नाही. त्याचबरोबर डायवर्ट सुद्धा चेंडू ऑन साईडला होतोय मिड विकेटला. 49 धावा अंकी झाले, 27 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7-27. 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. जर पहिल्या सध्या धावसंख्या 75 होऊ शकते तर अजून एक धाव येऊ शकत का नाही, याचं उत्तर देत असताना दर्पण 11 संघ काय बॅटिंग केली आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. राऊंड विकेट. हो, इथे प्लेड ऑन. दिस इज अ बिग विकेट. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष नंदू बागवे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. मनपूर्वक स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. योगेश साठी 6 चेंडू गरज आहे 27 धावांची. प्रत्येक नवीन फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला. योगेश सुद्धा नवीन फलंदाज आहे, खातं उघडायचं आहे अजून. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो मंदार. मंदारचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. फटका एक्झिक्यूट केले समोर आणि आमच्या उपाध्यक्षाने सलामी. षटकार. आज सार्वजनिक सुट्टीचा दिवस आणि काय पर्वणी पाहायला मिळते. षटकारांची अक्षरशः आतिषबाजी होते गणेश गल्ली बिग बॅश मध्ये. गणेश गल्लीतील या सर्व रहिवाशांसाठी आज मात्र जबरदस्त एन्जॉयमेंटचा दिवस, रविवारचा दिवस. घर बसल्या सुद्धा तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता SSS लाईव्हच्या माध्यमातून. आणि 5 चेंडू आता मात्र 21 धावांची गरज आहे. आणि खास करून ज्यांच्या विंडो ज्यांच्या बाल्कनी मैदानाच्या दिशेने त्यांना मात्र जागेवर बसून मात्र सामने बघायचे आहेत. ही पर्वणी आहे तुम्हाला. फुल टॉस आहे, समोर एक्झिक्यूट केलाय पण चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे. 2 धावांचा प्रयत्न. गुड रनिंग फ्रॉम प्रतीक. एलिव्हेशन थोडंसं मिस झालं. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झाडाला ब्रश होऊन आतमध्ये येतोय त्यामुळे धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 19 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. काय सामना रंगलाय, काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते दोन संघांमध्ये. दर्पण वर्सेस गणेश 11. पॅरल स्ट्रोक आणि झेल. फलंदाज बाद. प्रत्येक फलंदाज येऊन एंटरटेन करतोय. प्रत्येक फलंदाज जबाबदारी स्वीकारतोय आपल्या सामन्याची. प्रत्येकाने खूप चांगली बॅटिंग केली. त्याचबरोबर आपण बघितलं की राहुलने सुद्धा चांगली बॅटिंग केली. ओ आउटसाइड एज आणि यस इट इज 1 मोर डाऊन. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. षटकारासाठी
इज अ ह्यूज प्राइज फॉर विशाल. आणि प्रथमेश डेकोरेटर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे एका षटकारासाठी विशालसाठी. हो, इथे मात्र फटका मिस आणि फलंदाज बाद. हॅट्रिक कंप्लीट. हॅट्रिक कंप्लीट. ती मंदारच्या थँक्यू. जर षटकार चोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर हॅट्रिकसाठी पारितोषिक आलंय. हॅट्रिक कंप्लीट केली ती मंदारने. बघायचं योगेशसाठी पारितोषिक आहे कुणाल सावंत यांच्याकडून. चांगला फटका आहे आणि झेल. फोर ट्रिक. इट्स अ फोर ट्रिक नाव. लालबाग सार्वजनिक मंडळाचे उपाध्यक्ष नंदू तावडे यांच्याकडून एक पारितोषिक आलं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज फॉर हॅट्रिक फॉर मंदार. हॅट्रिक नाही तर फोर ट्रिक कंप्लीट केली. 4 चेंडू 4 विकेट. विक्रम भरपूर बघायला मिळाला या सामन्यामध्ये. आपण हॅट्रिक सुद्धा बघितली, फोर ट्रिक बघितली मंदारची आणि साहिलची घणाघाती फलंदाजी. पहिलं अर्धशतक साहिलच्या नावावर, तब्बल कुठल्या 63 धावा. आणि माझ्या मते साहिल नवीर मंडळाचे हितचिंतक हेमंत चव्हाण आपणास विनंती आपण व्यासपीठावर या. आणि अजून एक 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रमेश पारधी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. मंदारने यायचे. मंदार व्यासपीठावर आपण या. आणि सामन्यावरचा पुरस्कार जाईल तो साहिलला. साहिल इज अ मॅन ऑफ द मॅच. मधु 11 वर्सेस गणेश गली योद्धास यांच्यामध्ये आता मात्र सामना इथे सुरू होईल. दर्पण 11 या संघाने चांगला प्रयत्न केला, पराभूत व्हावं लागलं मोठ्या धावसंख्येसमोर. ऑलरेडी व्यासपीठावर आहे.